झालेल्या खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणूक किती उशिरा घेतल्या आणि सविस्तर माहिती प्रसाद भाऊंनी पूर्ण अंमळनेरकरांचे सगळे जे फेलो आहेत जे 5491 फेलो आहेत यांच्या माहितीस्तव हे जे प्रदर्शन भरलेले आहे श्रीमंत प्रताप शेटजींनी जो वारसा दिलेला आहे फेलोंना सभासदांना की भाऊ तुम्ही कायदेशीर आणि चांगल्या लोकांना निवडून द्याल याच्यासाठी तुम्ही आमच्या संस्थेचे फेलो आणि सभासद आहात परंतु हे होत नाहीये याच्यावर प्रसाद भाऊंनी जनजागृती केलेली आहे आणि आमचे जे प्रसाद भाऊ आहेत प्रसाद भाऊंना एवढं कसं दैवरूपी शक्ती दिली प्रसाद भाऊंनी हा एक मोठा मुद्दा उचलला होता आणि काशीची मिटिंग घ्या मयत फेलो होता सभासदना वारीस द्या काशींच्या मतदारांना यादी प्रसिद्ध करा फोटोसहित यादी द्या सगळ्या पेपरमध्ये प्रसाद भाऊंनी संतोष पाटील आले सोबत आम्ही एकत्र काम केलेले आणि प्रसाद भाऊंनी सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा माननीय सहधर्मादाय आयुक्त नाशिक या ॲडव्होकेट तन्मय जैन वकील साहेब प्रसाद भाऊ शर्मांनी बाजूला मांडली हे ज्वलंत उदाहरण आहेत तरी सुद्धा माझी जनता म्हणजे हे जे मायबाप आहेत हे जे भाऊंनी जे काम केलेले प्रसाद भाऊ इकडे या ना नाही बघा प्रसाद भाऊ इकडे या घ्या काका हे बघा हा जो विषय हा ज्वलंत मुद्दा आहे हे बघा सर्वांच्या स्वाक्षरी एवढा हा मुद्दा आहे नाही म्हणजे हे प्रसाद भाऊ हा प्रसाद शर्मा हा हे प्रसाद भाऊ शर्मा हा हे हा बघा हा जो विषय आहे प्रसाद भाऊ शर्मांचा आता भाऊंनी हे बघा आता का शिक्षण मंडळाची जनरल सभा घ्यावं पण जनरल सभाच घेत नाहीये फेलो सभासद व्हाईस प्रेसिडेंट हे फक्त नावापुरते येतात 3 वर्षात एकदा येतात 4 वर्षात एकदा येतात इलेक्शन घेतात मतदान केलं पैसा घेतला घरी म्हणून म्हणजे सभासद करा अरे कसं शक्य राजा हो बघा तुम्ही या ठिकाणी अंमळनेरचे संतोष पाटील यांनी मला एक प्रदर्शन असं दाखवलं की आमच्या गावातले व्यक्ती आहेत प्रसाद रमेशचंद शर्मा ही व्यक्ती सेम टू सेम अण्णा हजारे सारखी मानसिकता ठेवून काम करतात आणि मला यांनी इथं प्रदर्शन जे दाखवलं आणि मला माहिती दिली तर मला सगळ्यात जास्त हे आवडलं की यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक जो तुमचा फेलो आहे जो कोणी मतदार आहे त्या मतदाराचं पूर्ण नाव त्याचा पत्ता आणि त्याचा फोन नंबर आणि त्याचा अनुक्रम असं संपूर्ण माहिती तुम्ही द्यावी फोटोसहित असं त्या प्रसाद शर्माचं मत आहे आणि त्यांनी अनेक अशा अध्यक्षांना अनेक त्यांनी कार्यालयामध्ये धर्मादाय आयुक्ताकडे सगळीकडे असं पत्र दिलेलं आहे त्याचे फोटो पण मला इथं पाहण्यात आले मला असं वाटतं जर समजा प्रसाद शर्माचं म्हणणं जर मान्य केलं तर ही खानदेश शिक्षण संस्थेची जी काही निवडणूक आहे खूप चांगली होईल पारदर्शकता होईल आपण जर राजकारण करतो शिक्षण खातं चालवणार आहोत कॉलेज चालवणार आहोत हायस्कूल चालवणार आहोत तर मग मला असं म्हणायचं ते प्रामाणिकपणे चालवलं पाहिजे तरी पण काही लोकांनी काय केलेलं आहे की याला एक उत्पन्नाचं साधन समजून ते संचालक किंवा चेअरमन बनत आहे आणि मला माहिती आहे की अंमळनेर कॉलेजला प्रोफेसर बनण्यासाठी आजचा रेट 90 लाखाचा आहे 90 लाखाचा आहे आता मला आधी सांगा शेतकऱ्याचा मुलगा कारकूनचा मुलगा शिपाईचा मुलगा रिक्षावाल्याचा मुलगा कसं काय तो एवढे पैसे देऊन प्रोफेसर होऊ शकतो म्हणजे त्याची बुद्धी सुद्धा या अंमळनेरच्या आणि या देशाच्या कामाची येणार नाही म्हणून खाशीमध्ये अशी माणसं निवडून आली पाहिजे की ज्या ठिकाणी कोणताही बुद्धिमान माणूस क्वालिफाईड माणूस हा विनामूल्य या ठिकाणी प्रोफेसर म्हणून टीचर म्हणून भरती झाला पाहिजे आणि याच उद्देशाने सगळ्या फेलोंनी मतदान करावं असं मला वाटतं आणि म्हणून मला असं वाटतं की मी अण्णा हजारेचं कार्य पाहिलं माहितीच्या अधिकाराचं पाहिलं नागरिकांची सनद पाहिली आता ते लोकपाल विधेयकासाठी लढत होते पण माझ्याच अंमळनेरमध्ये हा माणूस आहे प्रशांत शर्मा नावाचा बापरे कधीपासून लढतोय कोर्ट कचेऱ्या करतोय आणि मला बरं कौतुक वाटलं या माणसाचं आंदोलनासाठी आणि तो माणूस या खाशीचा सदस्य नाही तरी पण त्या माणसाचं असं वाटतं की आपल्या अंमळनेरमध्ये खानदेश शिक्षण संस्थेची जी निवडणूक आहे ती अशी पारदर्शक व्हावी मला सगळ्यात जास्त हे कौतुक करण्यासारखं पारदर्शक व्हावी आणि हाच विषय आदरणीय श्रीमंत प्रताप शेटजींनी जो आम्हाला वारसा दिलेला आहे तर तो वारसा नियमितप्रमाणे अंमळनेर तालुकावासियांना हा कामात येईल ना की हे धनाढ्य बलाढ्य ठेकेदार पद्धतीने जी आजपर्यंत निवडणुका चालू आहेत ही ठेकेदार पद्धत कुठंतरी बंद व्हायला पाहिजे आणि हे बंद करण्यासाठी माझे जे प्रताप शेटजींनी घडवलेले लोक आहेत
ज्यांना हक्क दिलेला आहे की माझा वारसा आज जेणेकरून तुम्ही आयुष्यभर पुढे न्याल, नाही तर हा वारसा प्रताप शेटजींचा हे धनाढ्य बलाढ्य जशी आपली प्रताप मिल बंद पडली त्याच हिशोबाने आपली प्रताप कॉलेज केव्हा बंद करतील आणि आपल्यावरती जो शिक्षणाचा मूलभूत अधिकार गोरगरीब लोकांचा आहे तो अधिकार आपल्या पासून हिसकावून घेतील आणि कधी भूतोना भविष्य आपल्या पोरांना इथं शिक्षणसुद्धा भेटणार नाही.